कोणाला असं नाही वाटत की उन्हाळ्या वाळवणीचे वर्षभराचे डबे आपले भरलेले राहिले पाहिजे. तर तुमच्यातलीच मी एक. चला मग आज बनवणार आहे ते म्हणजे की बटाटा, साबुदाणा आणि भगरची चकली बनवणार आहे. ते पहिलं छान असं 2 गडवे मी पाणी उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये ना मस्त असा मिरचीचा पेस्ट घालून घेतला. त्यानंतर जिरं घातलेलं आहे. आम्ही जिरं उपासाला खातो म्हणून टाकलेलं आहे. त्यानंतर भगर वगैरे ना छान असा स्वच्छ मी पाहून घेतलेला होता आणि गाळून घेतलेला होता. तर तो पण मी यामध्ये घालून घेतलेला आहे. तर हे भगर वगैरे घातल्यानंतर थोडा वेळ आपल्याला होऊ द्यायचा आहे. भगर तसाही लवकरच होतो म्हणा, जास्त वेळ काही घेत नाही. पण आजचा भगर थोडासा जास्त प्रमाणात आहे, तर थोडा वेळ लागणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला होता. तर तो पण छान असा फुलला गेलेला आहे. तर तो पण यामध्ये नंतर मी घातलेला आहे, थोडंसं अर्धर शिजल्यानंतर. तर इथे ना अर्धा किलो भगर, अर्धा किलो साबुदाणा आणि अर्धाच किलो बटाटे जे मी उकडून घेतलेले आहे, तर त्याचा किस पण घालून घेतला आणि कमी गॅसवर होऊ दिला. तेवढ्या वेळात आपली पूजा वगैरे उरकवून घेतली आणि मग थोडं थंडही होऊ दिलं. त्याच्यानंतर वरती मी गंज घेऊन आलेली आहे आणि आता चकली टाकण्या अगोदर सगळी तयारी मी करून घेतली. तर इथे मी ना जो आपण केक बनवतो ना त्याची आयसिंग बॅग घेतलेली आहे. पण इतकं गरम होतं ना, थोड्या वेळ थांबली. मग चकलीच्या साच्याने करून बघितलं पण ते जमलं नाही. तर मग आयसिंग बॅगनीच मी चकल्या केलेल्या आहेत आणि छान अशा चकल्या झाल्या. तळल्यानंतर तर एक नंबर.